महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। कृषीपंप बसवण्यासाठी केंद्र सरकार 30%, लाभार्थी 10% तर राज्य सरकार 60% असा वाटा उचलणार आहे। अनुसूचित जाती व जमातीबाबतीत केवळ 5% रक्कम लाभार्थ्यांकडून आकारली जाणार आहे, म्हणजेच 15% रक्कम केंद्र व राज्य सरकार भरणार आहे। या योजनेसंदर्भात अधिक माहिती महावितरण अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी सुनील महादेव माने, अधीक्षक अभियंता महावितरण। आपल्याला आवाहन करू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या 2 योजना आहेत। त्यामधली पहिली योजना जी आहे ती म्हणजे रूफटॉप सोलार। रूफटॉप सोलारमध्ये प्रत्येक ग्राहकाने यामध्ये भाग घ्यावा। यामध्ये जे ग्राहक 100 युनिटपर्यंत वापर असणारे ग्राहकांना 1 किलोवॅटचा रूफटॉप बसवू शकतात। त्यासाठी जनरली 65,000 ते 70,000 रुपये खर्च येतो। त्यातील जवळपास 30,000 रुपये सबसिडी केंद्र सरकार देतं आपल्याला। जे ग्राहक 200 युनिटपर्यंत वापर आहेत त्यांनी 2 किलोवॅटचं बसवावं, त्यामध्ये त्यांना 60,000 रुपये सबसिडी मिळते। जे ग्राहक 3 किलोवॅट 300 युनिटच्या आसपास ज्यांचा वापर आहे त्यांनी 3 किलोवॅट बसवावं, त्यांना 78,000 रुपये सबसिडी मिळते। तर अशी ही रूफटॉप जी योजना आहे ती केंद्र सरकारने त्याला सबसिडी दिलेली आहे। त्यांनी सर्वांनी भाग घ्यावा। यामध्ये जनरली घरगुती ग्राहकांना ही योजना लागू आहे। यामध्ये रूफटॉप बसवल्यानंतर त्यांना बिल त्यांच्या वापरापेक्षा जास्त जनरेशन असल्यामुळे 0 येतं, त्यांना बिल भरावं लागत नाही। जे ग्राहक ज्यांना कॅपॅसिटी नसते, फायनान्शियल वीक असतात, अशा ग्राहकांनासुद्धा केंद्र सरकारच्या योजनेमुळे लीड बँकांना आदेश आहेत की त्यांना कमी व्याजदरानं रक्कम उपलब्ध करून द्यायची आणि 7% दरानं ते उपलब्ध करून देत आहेत। अशी ही योजना आहे। यामध्ये दुसरी योजना अशी आहे की कुसुम योजना। यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे। यामध्ये शेतकरी जे ओपन कॅटेगरीमधील असतील तर त्यांना जवळपास 90% सबसिडी दिली जाते। जे ग्राहक SC आणि ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 95% सबसिडी दिली जाते। ही जी सबसिडी आहे ती कृषी पंपासाठी आहे। जे ग्राहक आपल्या शेताच्या क्षेत्राप्रमाणे त्यांना ती लागू पडते आणि एक चांगला सहभाग या योजनेमध्ये नोंदवावा असं सोलापूरकरांना मी विनंती करतो, आवाहन करतो। सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यास वीज विक्री करता येणार असून त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार आहे। मागील काही वर्षात शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला। आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90% सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे। सौर पॅनलमधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही। 7.5 HP पंप विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीज बिल 10 लाख रुपयेपर्यंत वाचणार आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।